नमस्कार, मी अतिशय गौड, इजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत मनोज कुमार शिंदे आहेत. मला वाटते मागच्या वेळेला मनोज कुमार शिंदे यांची मी मुलाखत घेतली होती. त्यावेळेला जिल्हा परिषदेचे वारे चालू होते आणि हा जो काही नवीन उसाले मतदारसंघ तयार झालेला आहे त्याच्यामधून स्वतः आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचं नाव जाहीर केलेलं होतं. परंतु जशी निवडणूक जवळ आली तर त्यावेळेला मनोज कुमार शिंदे यांना डावलून महेंद्र दळवी यांनी उद्देश वाडकर यांच्या पत्नी यांना ती सीट दिली आणि ते जिंकून आले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना इतिहास माहितीच आहे की मनोज कुमार शिंदे यांनी त्यांच्या रोहा तालुका प्रमुखाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ त्या घटनेला किती दिवस झाले असतील? तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन झाले आता 7 महिने राजीनामा आजच 7 महिने झाले. आजच 7 महिने झालेले आहेत. सकाळी 7 वाजता आजच 7 महिने झालेले आहेत. आणि 7 महिन्यानंतर काल ह्या रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही आपण पाहिलं असेल की तटकरेंवर एवढ्या टोकाची टीका करणारे शिवसेनेकडून मला वाटतोय एकमेव व्यक्ती असतील ते माजी त्यावेळेला शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे होते. तर शिंदे साहेब, असं असताना तुमची तालुका प्रमुख ही जबाबदारी तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला वाटतं तुम्हाला दक्षिण रायगडचं उपजिल्हा प्रमुख सुद्धा पद दिलेलं होतं. असं असताना 7 महिने गेल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या जोरदार टीका केलेले आपले खासदार यांच्या पक्षामध्ये काल प्रवेश केला, तर नक्की का तो पक्षप्रवेश तुम्ही केलात? तुम्ही महेंद्र दळवी यांच्यामुळे पक्षप्रवेश केलात की तुम्ही त्या पक्षावर नाराज होता? नाही, असं काही नाही. पक्षावरती नाराज नाही. का शिंदे साहेबांचं नेतृत्व हे उत्तुंग नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये. खरोखर कारण मी भाग्यवान आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली मला तालुका प्रमुख पद मिळालं. त्या तालुका प्रमुख पदाचं उपजिल्हा प्रमुख पद झालं, याचाही मला नितांत खरं अभिमान आहे. कारण तालुका प्रमुखाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी तुम्ही सांगितली, परंतु माझं काम एवढं होतं म्हणून माझे गुरुवर्य भरतशेठ गोगावले, प्रमोदजी घोसाळकर या दोघांनी मिळून मला उपजिल्हा प्रमुख बनवलं दक्षिण जिल्हा रायगडचं. आणि दक्षिण जिल्हा रायगडचं उपजिल्हा प्रमुख बनवल्यानंतर मला त्या पदावरनं हटवण्याच्या ऐवजी पक्षातूनच काढलं गेलं. हकालपट्टी केली, याची बातमी बरीच चालवली लोकांनी. आणि त्याला देखील मी त्यावेळेला सांगितलं की यांना हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही आणि खरं मुळातच नाहीये हे सर्वसामान्य जनतेला समजलं. त्यामुळं 7 महिने वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो आणि ज्यांचा आशीर्वाद पुन्हा 7 महिन्याच्या काळात लागला. विशेष करून खरोखर परत एकदा तुमचे चॅनल, सगळ्या चॅनलला सांगितलं, सगळ्या चॅनलला त्यांचे आभार मानायला पाहिजे. कारण 7 महिन्यात मला ज्या वेळेला पक्षातून बाहेर काढलं जातं आणि त्याच्यात जाहीर आरोप करताना एकच आरोप केला, बाकीचे आरोप हे छुपे आरोप सगळे करण्यात आले होते. कारण त्यावेळेला सांगितलं जाहीर करावं, मी त्याला उत्तर त्या पद्धतीने देईन. कोणाचा जाहीर करायची हिंमत झाली नाही. आणि त्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये मला प्रेम दिले भरतशेठ गोगावले असतील, आमचे प्रमोदजी घोसाळकर असतील, आमचे शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत भाई असतील किंवा चित्रलेखा ताई असतील, पंडितशेठ पाटील असतील, आस्वाद पाटील असतील, त्या सगळ्यांनी मला त्या काळात एक भरभक्कम साथ दिली. साथ म्हणजे त्यांचे जे शब्द होते, त्यांची जी काय पाठीवर थाप होती, यामुळे 7 महिने मी त्यांच्या थापवरती मी पूर्णपणे या कालावधीत माझा मी पूर्णपणे पुन्हा एकदा ताकद उभा राहण्याची ताकद त्यांच्या मिळाली. या काळात सांगितलं की आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे असतील, मी सांगितलं की अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, ही कायम माझ्या संपर्कात त्या काळात राहिले आणि त्याच्यामुळे मला उभारी मिळाली. आणि त्यामुळेच मी काल ठरवलं की आता साहेबांचा वाढदिवस आहे की रायगडचा किंग ज्याला म्हटलं जातं राजकारणातलं, ते ओरिजिनल किंग, रायगडचं ओरिजिनल राजकारणातलं किंग जे आहेत सुनीलजी तटकरे यांचा वाढदिवस आहे. तर साहेबांना वाढदिवसाला काय द्यावं, तर त्यापेक्षा साहेबांना एक भेट द्यावी म्हणून मी साहेबांच्या वाढदिवसाला मी माझा पक्षप्रवेश केला. आणि खरोखर साहेबांचं राजकारणातलं वजन, साहेबांनी केलेली कामं, जाईल कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे यांनाच बोललं जातं. कोकण असू द्या,
तुम्हाला सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्र नेतृत्व हलवण्याचं काम त्यांच्या केंद्रापर्यंत चालतं असं उत्तुंग नेतृत्व असलेले सुनीलजी तटकरे साहेब यांच्या बरोबर मी जाण्याचं ठरवलं, कारण त्यांचं अभ्यासू, त्यांच्याकडे असलेला अभ्यास, राजकारणाचा अभ्यास तर आहेच, परंतु त्यांचं विशेष सगळ्याच भाषेवर असलेलं प्रभुत्व, वक्तृत्व हे जर बघितलं तर वाटतं की कुठेतरी आपण सुसंस्कृत माणसाबरोबर काम करायला पाहिजे. आणि म्हणून मी साहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्या पक्षात प्रवेश करायचा ठरवलं. आणि महत्वाचा मुद्दा तर आहेच की ज्या विभागातून आपण आलो आहे, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जेव्हा आपण सगळ्यांच्या व्यथा ऐकत आलो आणि विकास व्हायला पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो तिथं काय झालं हे मी बघितलं नाही, कोणाचा विकास झाला ते मी बोलणार पण नाही. तर विकासाची कामं आमची काय झाली की ज्या वेळेला जाहीर पटलावरती येईल तेव्हा मी निश्चित त्या आमदार म्हणजे विकास नाही केला असं मी बोलणार नाही, कारण मला असं पर्टिक्युलरली कोणावरती आरोप करायचे नाहीत. मी आता त्या भूमिकेत राहणार नाही, कारण मी एक सुशिक्षित ॲडव्होकेट आहे, तर गेले 25 वर्षाचा वकिलीचा अनुभव आहे. त्यामुळे कोणाचा कुठं नाव घ्यायचं आणि नाही घ्यायचं एवढं मला समजतं. त्यामुळे मी नाव न घेताच मी ज्यासाठी गेलो होतो तो माझा अट्टाहास का पूर्ण झालेला मला दिसत नाही, पुढे होईल असंही मला वाटत नाही. आणि तो प्रश्न मी यापुढे साहेबांच्या माध्यमातून असेल म्हणा, किंवा ताईच्या माध्यमातून असेल, किंवा दमदार आमदार आमचे बिनविरोध दमदार आमदार जे आहेत अनिकेत भाई यांच्याकडनं सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करा. शिंदे साहेब, तुम्ही जर पाहिलं तर आता तुम्ही रोहा तालुक्याचे त्यावेळेला तालुका प्रमुख होता, परंतु तुमचा जो मतदारसंघ आहे हा अलिबाग, मूड आणि रोहा अशा पद्धतीने मतदारसंघ आहे. कुठच्या ज्या निवडणुका आहेत जर आपण पाहिलं सध्या तर सर्वच राजकीय नेत्यांमध्ये अशी बोललं जाते की पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर सर्वजण लढणार आहेत. त्याच्यामध्ये भाजप स्वतंत्र लढेल, राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल, शिंदेगड स्वतंत्र लढेल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. जर आपण बघितलं तर कर्जतमध्ये तिकडे महेंद्र थोरवे आणि सुधाकर खारे यांची लढत अपक्ष आणि ती झालेली तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत, ज्या निवडणुका समजा जर अशा झाल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तालुका प्रमुख जे तुम्ही शिंदे गटाचे तालुका प्रमुख होता, तुम्हाला पक्षामध्ये तटकरे साहेबांनी अन्यथा घेतलेला आहे, तुम्हीही गेलेला आहात. सुधाकर घारे यांनी जशी तयारी त्यांच्याकडून त्यांनी करून घेतली तशी तुमच्याकडून तयारी करून घेऊन पुढील अलिबाग, मूड, रोहा मतदारसंघाचे तुम्ही राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकता का? बघा, एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला लोकांमध्ये राहायला आवडतं, लोकांची कामं करायला निश्चित आवडतात. जी जबाबदारी मला पक्ष देतो आणि ती पक्षाची जबाबदारी मी निष्ठेने तन मन धन लावून करत आलेलो आहे आणि तेवढी कॅपॅसिटी माझ्याकडे आहे आणि ते मी करतो. आता मी ज्या पक्षामध्ये गेलोय त्या पक्षाच्या वरिष्ठांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं मी निश्चित पालन करणार. कारण शेवटी एखाद्या पक्षामध्ये आपण गेल्यानंतर त्या पक्षाच्या चालीरीती, त्या पक्षाचा ज्या काय परंपरा असतात त्या परंपरा किंवा त्यांचे जे काही निर्णय असतात हे समजा थोडासा वेळ लागतो. त्यामुळे विशेष करून मी सांगेन, साहेब जो आदेश देतील तुम्ही निश्चित तयारीत करेन. साहेबांनी जो आदेश दिला, मला सांगितलं तुला हे करायचंय तर मी करणार. आणि जर म्हणजे आमदार म्हणजे विरोध लढणार, साहेबांनी आदेश दिला तर साहेबांचा आदेश काय असेल मी आता सांगू शकत नाही. त्यामुळे निवडणुका लढण्याची ही भाष्य करण्यापेक्षा आपण काय काम करणार आहोत लोकांसाठी हे बोललं बरं, कारण निवडणुका अजून भरपूर लांब आहे, बरोबर. आणि एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहिलं चांगलं आहे, कारण मी आता तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख एवढं मी मोठी पदं भूषवून लोकांसाठी सेवेत काम केलंय, सामाजिक उपयोगी कार्यक्रम केले, तर वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांच्या घरात पोहोचलेलो आहे. निवडणुका लढवणं आताही बघितलं तुम्ही, आता सुरुवात करताना सांगितलं की माझा पत्ता काटला गेला किंवा पत्ता कापला, बरोबर आहे. आता सर्वसामान्य जनतेला ते पटलं की साहेबांचा पत्ता कापलाय, साहेबांना फसवलंय, हे सगळेच लोक बोलायला लागली. त्यामुळं पक्षामध्ये काम करेन, पक्षाचा जो आदेश येईल तो मी पाळेन. तुमचं ज्यावेळेला जिल्हा परिषदेची तिकीट कट झालं त्यावेळी आमदार महेंद्र दळवी यांची काय बातचीत झाली? नाही, जिल्हा परिषदेचं तसं वास्तविकता बघितलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये माझाच क्लेम होता आणि मला द्यायचंही कबूल केलं होतं जाहीर. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं, माझ्याकडे भाषणात पण आहेत, माझ्याकडे बरे क्लिप पण आहेत काय केलेलं. काही कारणास्तव असं वाटलं असेल
नेत्यांना शेवटी वाटल्यानंतर आपण काही करू शकत नाही, नेत्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही ना. त्यामुळे त्यांना वाटलं की बाबा हे कॅन्डिडेट होऊ शकत नाही, यांचा फक्त आपण खर्चासाठी वापर करायचा ठरवला होता आणि केलाय, आणि खर्च करून घेतला माझ्याकडनं. आणि नंतर मी नसेल त्यांच्या बशात बसलो असेल त्यामुळे मला नाही दिलं. पण मी काय रागवलं नाही, मी सांगितलं, त्यांनी सांगितलं राजीनामा द्या, मी लगेच दिला आणि मी शांत राहिलो. मी काही कुठे गेलो नाही. असं तुम्हाला दिसलं का त्या काही इलेक्शनच्या कालावधीमध्ये मी कुठं पक्ष प्रवेश केला, मी कुठे कोणा हे केला नाही, शांत राहिलो. परंतु मी सांगितलं की त्या काळात माझं काम जे होतं म्हणून भरत शेट्टी मला उपजिल्हा प्रमुख बनवलं, असं त्यावेळेचं होतं. आणि उपजिल्हा प्रमुख दिल्यानंतर मी काम करायचं ठरवलं दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये, कारण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर होतात, त्यांचे माझं फार जुनं नातं आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर काम करायला काय मजा आली असते, चांगल्या तऱ्हेने काम केलं असतं, चांगला मतदारसंघ बांधण्याचं काम आम्ही दोघांनी निश्चित केलं असतं. आणि एवढा विश्वास आमचा गुरुवरती होताच, भरत शेट्टी सांगितल्याप्रमाणे निश्चित केला असता. परंतु ज्या काही घडामोडी झाल्या त्या चुकीच्या झाल्या आणि त्यामुळे पक्षाचं, शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये. हे निश्चित लोकांनी बघितली. कारण 7 महिने झाले आज शिवसेनेचा तालुका प्रमुख होऊ शकला नाही, ही एक शोकांतिक आहे. का नाही? तर ते मला विचारण्यापेक्षा तुम्हाला आता त्यांनाच विचारावं लागेल, ज्यांनी मला काढला किंवा ज्यांनी मला राजीनामा दिला, माझ्याकडनं राजीनामा घेतला. मी नाही सांगू शकत का नाही होऊ शकलं ते. कारण त्याच्यावर मी एकदा पक्षातून बाहेर गेला तर मी काही करू शकत नाही. कारण जर त्यांच्याकडं माझा राजीनामा गेला म्हणजे त्यांच्याकडे कोणतरी असेल, किंवा मला पक्षातून काढला म्हणजे कोणतरी असेल, त्याशिवाय काढू शकत नाही ना. कारण पक्षाची संघटना उभी असलेली डॉलरा पाडायचा ही काही खायची गोष्ट नाहीये. कारण संघटना बांधलेली शाखा प्रमुख गावातून, गावातून शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, तुम्हाला सांगितलं की युवा सेनेचे पदाधिकारी पण मीच नेमले. हे तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना विभाग प्रमुख पासून सगळे उपतालुका सगळ्या बाजूचं सक्षम नेतृत्व शून्यातून तयार केलेलं होतं. सगळी संघटना उभी होती आणि एका मिनिटात येऊन बरखास्त करून गेले. त्यामुळे आता बरखास्त झालेली संघटना, त्यावर मी काय बोलणार. कारण जर 6 महिन्यामध्ये त्यांना तालुका प्रमुख नाही भेटला तर त्या शिवसेनेच्या काय अवस्था असेल हे तुम्हाला समजेल. हे तुम्ही आता बघताय आणि तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल, एवढं सांगतो. तुम्ही जर पाहिलं तर मागच्या ज्या रोहा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, रायगड जिल्ह्यामध्ये मला वाटतं सगळ्यात हाय व्होल्टेज नगर परिषदेची निवडणूक तीच असेल. तुम्ही कशा पद्धतीने रोहा बदलतोय आणि संपूर्ण एक माहोल तयार केलं की रोह्यामध्ये तटकरेनं ह्या वेळेला आपण चॅलेंज करायचं, तशा पद्धतीने तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच उमेदवार दिले असाल. परंतु काही कारणास्तव निवडणुकांमध्ये तुमचा पराभव झाला. त्याच्यानंतर तुमच्याच पक्षातून असं बोललं की मनोज कुमार शिंदे हा तटकरेंना मॅनेज झाला, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला. बघा, जर अशी परिस्थिती असती, जर बोलणारे काही बोलू शकतात, तिथे काही आपण काय म्हणतो मारण्याची काठी धरता, नेते बोलले. हा म्हणून सांगितलं की मारणाऱ्याची काठी धरता येते पण बोलणाऱ्याचं तोंड काय धरता येत नाही, ही म्हण आहे आपल्याकडे. आता बोलणाऱ्यांनी मी चॅलेंज करतो, काय सांगतो, तुमच्या चेहऱ्यावरती चॅलेंज करतो. काल केला दुसरा चॅलेंज. जर बोलणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या निवडणुकीच्या कालामध्ये माझ्या आणि तटकरे साहेबांचं जर काय बोलणं झालं असेल, जर काय आमचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय झालं असेल, तर मी आजही राजकारण सोडायला तयार आहे. जे बोलले असं तुम्ही सांगताय ते राजकारण सोडणार का हे पहिलं तर त्यांना विचारा आणि मग आपण शर्यत लावू. 200% मी माझ्या खुर्चीत बसलोय, ज्या खुर्चीमध्ये 25 वर्ष वकिली केली, लोकांची सेवा केली, त्या खुर्चीत बसलोय. त्यामुळे असले धंदे आम्ही करत नाहीत, आम्ही इथं सांगत नाहीत. आणि लोकांना सांगायचं की आम्ही तटकरे साहेबांचे विरोधक आहेत आणि रात्री जेवायला जायचं, हे आम्हाला जमत नाही. हे आम्हाला जमत नाही. आम्ही जातो तर दिलखुलास जातो, डायरेक्ट जातो. म्हणून आता साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, जायचं ठरवलं तर गेलो आणि गेलो. काल स्वागतही केलं माझं चांगल्या पद्धतीने. असंख्य लोक आजही तुम्ही बघताय की माझ्याकडे स्वागत करायला किती लोक येत आहेत, ते शुभेच्छा द्यायला येत आहेत, ते तुम्ही बघताय. त्यामुळं मी दरवेळेस सांगतो, मी एकटा गेलेलो आहे, एकटा गेलो की मी जिथं जातो तिथं माझा कारवा तयार होतो आणि मी तयार करण्याची हिंमत मनोज कुमार शिंदेमध्ये आहे, हे लोकांना माहिती आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं असं काय करायचं म्हणणं आहे की जरी शिंदे गेले असतील तरी त्यांच्या सोबत कोण गेलं नाही, उद्या पक्ष प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला समजेल. मी कुठली गोष्ट मोठेपणाने कधी सांगत नाही. मी कुठं जाहीर केलं गाव, मी हजारो लोक घेऊन चाललोय, मी अख्खी शिवसेना घेऊन चाललोय,
मी कुठे जाईल? मी सांगितलं मी एकटा चाललोय, मला गरज लागत नाही. ज्यांना यायचं आहे ते येतील, तुम्हाला दिसेल थोड्या दिवसात. मी काही बोलणार नाही. माझे जे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे जे आहेत ते माझ्या बरोबर येतात आणि ते येतील. मी कुठेही बोललो नाही की मी कोणाला घेऊन चाललोय म्हणून. आणि मी काय घेऊन जाऊ? काय घेऊन जाऊ? ज्यांना माझं नेतृत्व पडते ती येतील माझ्याकडे स्वखुशीने. आणि जबरदस्ती कशाला? मी असं फोन करत ना बसलो, येताय का, जाऊ नका, कोण कोण चाललंय, काय गरज आहे मला? मला काही माहिती नाही कोणी फोन केलं. मी नाही करत, मला काही गरज नाहीये. माझे प्रमुख कार्यकर्ते ते मला माहित आहे, ते येतील. मी असं बसलो असतो तर मी किती गाड्या काढल्या असत्या ते तुम्हाला नंतर दिसेल. आणि माझ्या गाडीत बसणारे किती आहेत हे तुम्हाला नंतर दिसतील. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की ह्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर स्वतः खासदार आहेत, आदित्य ठाकरे मंत्री आहेत, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे आहेत. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये येतात त्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर तुमच्या धरणाचा पाण्याचा प्रश्न असेल, अलिबाग रस्त्यामध्ये मेन रस्त्यामध्ये जो सध्या एक ब्रिज ज्यामध्ये भगदाड पडलेला आहे, रस्ता पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळे जे चाकरमनी असतील किंवा लोक जे प्रवास करतात त्यांना भरपूर प्रमाणात त्रास होतो. असे कितीतरी असंख्य प्रश्न ह्या सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत. तर आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहात, तुमच्या घरामध्ये म्हणजे तटकरे कुटुंबामध्ये सर्वच पद आहेत. तुम्ही ह्याचा विकास करायला त्यांचं तटकरे कुटुंब आहे, परंतु तुमच्या मतदारसंघामध्ये जर काय आता ह्या समस्या आहे त्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत. मी वारंवार विरोधक असतील, सत्ताधारी असतील, कोणी कुठे लक्ष देत नाहीये. सर्वसामान्य जनता मला पत्रकार या नात्याने सांगते की बाबा तुम्ही त्यावर उभा. परंतु एक राजकीय चेहरा असायला पाहिजे असतो आणि तो चेहरा त्या संपूर्ण मतदारसंघातील समस्या सोडत असतो. तर तुम्ही आता तिकडे गेलेला आहात, सर्वच पद तुमच्या घरामध्ये आहेत, तर तुम्ही त्या मतदारसंघामध्ये आमच्याकडचे जावई सुद्धा आहात. त्याच्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये फक्त एक पहिल्यांदा तुम्ही जिल्हा परिषद फक्त एकच जिल्हा परिषद मतदारसंघ उसाळे याचा, परंतु आज तुम्ही एवढ्या मोठ्या पक्षामध्ये गेलेले आहात तर मतदारसंघामधील समस्या ज्या सुटायला पाहिजे त्या सुटत नाही, त्यासाठी काय प्रयत्न करणार? निश्चित. कारण आता तर मी सांगितलं की मला 10 हत्तीचं बळ आहे. कारण खासदार सुनीलजी तटकरे साहेब माझ्यासोबत आहेत, नामदार अदितीताई आहेत आणि त्याचबरोबर आमदार जे बिनविरोध आमदार झाले अनिकेत भाई आहेत. त्यामुळे या विभागाचे नेते पूर्ण मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तयार राहील. आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत ते निश्चित लावून धरणार. ज्या ज्या गोष्टीसाठी मी सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, ज्या गोष्टीसाठी मी पक्ष प्रवेश किंवा मी ज्यासाठी शिवसेनेत काम केला तो आमचा प्रलंबितच आहे ना. उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न, आम्हाला पाणी नाही. आमच्या त्या 26 गाव पाणी पुरवठ्याचं काय झालंय, 26 गाव पाणी पुरवठ्यावरती आम्ही काय काय केलं. परत एकदा तुमच्या चॅनलला सांगतो की पंडित शेठ आमदार असेपर्यंत आम्ही त्या 26 गाव पाणी पुरवठ्याचं पाणी प्यायलो. नंतर आमचं पाणी बंद झालंय, ते अजून चालू झालं नाही. आणि मला वाटलं की पाणी होईल चालू. त्यासाठी मी असंख्य कार्यक्रम केले, गावगाव जाऊन वाद केले, जॅकवेलसाठी भांडणं केली, रस्त्यातून पाईप लावून देत नव्हते राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर भांडणं केली, सगळं काय केलं, पण पाणी काय मिळालं नाही. फक्त आता मला तर वाटतं पाईपच दिसत आहेत, जॅकवेल झालं नाही, पाईपच दिसतोय. पाणी कधी येईल देवाला माहिती. बघू आता साहेबांच्या माध्यमातून. खरं ज्यासाठी चाललोय परत तोच प्रश्न घेऊन मी साहेबांकडे जाणारच आहे. आणि साहेबांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून आणि मंत्री महोदयांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची तयारी ठेवून मी परत एकदा जोमाने, पहिला सांगितलं की शिवसेने ज्या पद्धतीने काम केलं होतं त्याच्या 10 पटीने आता मी इथं काम करणार आणि लोकांपर्यंत परत पोहोचणार. तर आपल्यासोबत मनोज कुमार शिंदे होते. त्यांनी कालच पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला आहे आणि त्यांच्या मनामधली काय खतखत काय आहे ती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी बोलून दाखवली आहे. तुझं इथंच थांबतो. धन्यवाद.